नमस्कार, मी संदीप खोंड. तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल संदीप खोंड ऑफिशियल वरती. काल प्रताप काका चिपळूणकर व दीपक काका जोशी हे पातुर्डा येथे आले होते. त्यांनी विना नांगरणी शेती व आपल्या शेतीला आपण कशा प्रकारे पुन्हा एक नवसंजीवनी देऊ शकतो या विषयावर मार्गदर्शन केले. त्याच्यातलाच काही भाग मी इथं यूट्यूबवर टाकत आहे, तो आपण पूर्ण बघा. असतील आम्ही नंबर देऊ, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पहा. आम्ही गावच्या गाव आहेत यांचे, आमच्याकडे डाळिंबाचे काकांना मी घेऊन गेलो होतो. गावाचे गाव युवा मुलं 30शीतले आतले. आता तुम्ही सांगा, डाळिंबासारखं एवढे पैसे आले पिकाला, ते गबाळाचं महत्व आलं आणि आपण भुसकट्यांना येणार आहोत. आपण भुसकटे आहे ना, आपली काय किंमत आहे कुठं? कोण विचारतंय? कोण विचारतंय आपल्याला? तिने ताळत कोण नाही. आपण 82% असून काका म्हणाले तसं सगळं 18% आहे. आणि तरी आपल्याला जाग ये ना. पण त्याच्या पुढचं अजून सांगतो, आम्ही दोघं खोटे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा ही योजना आहे का तुमच्या भागात? या योजनेमध्ये विना नांगरणी, शून्य मशागत, संवर्धित शेती हा विषयासाठी केलं तर त्याला पैसे देऊ राहिले. पैशासाठी तर पाहू ना. जोशी काका सोडून द्या. बरं, त्या बँकेला जागतिक बँकेचा अर्थसहाय्य आहे, बरोबर आहे सर? जागतिक बँकेने अर्थसहाय्य जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही काय उपाय करणार याच्यासाठी दिले. आज आपण फुकट ज्या योजना कोणत्या आहे सारे बेजार करते ह्या अधिकाऱ्यांना. जर अशा योजनेत सरकार जर पुढे येतंय, मी साऱ्या जालना, संभाजीनगर, बीडच्या साऱ्या सरपंचाला मी ट्रेनिंग दिलं. ते मस्त कडक कपडे द्यायचे, आम्ही त्यांना असं म्हणायचो. अख्खी जेवढे गावं निवडले त्या सरपंचाला आम्ही ट्रेनिंग देते. सरकार करतंय. मी यांचा गाजावाजा करणारा किंवा मला त्यांच्याकडून काही पाकिट गिकीट भेटत नाही. तुम्ही म्हणता काकाला काही भेटत असेल म्हणून काका गावगावा करू राहिले. पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन आज यांचं काय गुंतलं द्यायचं? यांचा पगार बंद झाला असता, भावाला लाडून दिला असतं. जर भाऊ तू कशाला तकलीफ घेतली यांनी? ते कृषी सहाय्यक ते काय गुंतलंय त्यांचं? जर याला आता आपल्याला सामूहिक चळवळ करावी लागेल, बरोबर आहे? सगळे एकत्र आले तर हे घंटे. आता आपण थोडासा विषयांतर करतो. कंटाळ नाही आला ना, लगेच थांबा म्हणले की लगेच थांबलो आम्ही. बरं, आता याच्यात काही पदाधिकारी आहेत का ग्रामपंचायतचे? ते नसतील असं आम्ही अपेक्षित असतंच आम्हाला. आहे का? सरपंच आहेत. 15व्या वित्त आयोगातून आपल्याला भरपूर पैसे मिळतात. तर आमची एक विनंती आहे, तुमच्या गावात एक पर्जन्यमापक बसवा. ते गव्हर्नमेंटचं नाही, आपल्या गावात. ते सगळं गव्हर्नमेंटकडनं नाही घ्यायचं, यांच्याकडनं घेऊ द्या ना. ते घेतलं, आपण घेतलं म्हणजे आपल्याला त्याची किंमत राहते. आमच्याकडं मंडळाला आहे, अजून आलेले नाहीत, इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. कारण मी ग्रामपंचायतच्या माझ्या गावाचा प्रतिनिधी आहे, समन्वयक म्हणून काम करतो. रोजगार हमी योजना, रेशीम विभाग, कृषी विभाग यांचं बोलायला मीच कोतवाल म्हणून नाही, पुढं कोतवाल म्हणून मी काम करतो. तुम्ही तुमच्या गावात का होईना रेनगेज ठेवा. का कशासाठी? आज आपल्याला विमा कंपन्यांना आपण बोलू शकत नाही, कृषी विभागाला बोलू शकत नाही. त्याची किंमत काही फार नाही, केलं तर 200-400 रुपयात होतंय, बरोबर आहे का सर? आज आमच्या गावातला प्रत्येक रोज पडलेला पाऊस आम्ही तहसील ऑफिस आणि तालुका कृषी ऑफिसला पाठवतो. त्यावेळेला अतिवृष्टी झाल्यानंतर आपल्याला त्यावेळेला चॅलेंज करता येतं. आज गप्पा मारल्या जातात, विमा कंपनीने असं केलं तसं केलं. तुमच्यापाशी काय आहे? आपण सगळं लोकांच्यावर झोकून चालणार नाही. मी हे आमच्या गावात केलंय म्हणून सांगतोय. आणि केव्हा या आता तर आमच्या गावात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हवामान केंद्र आलंय. रोजचा हवेचा स्पीड, सगळं ऊन, हे रात्रीचं तापमान, हे सगळं आमच्याकडे नोंद केली जाते. हे का करायचं? आज
आपण पर्यावरणीय बदलामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडतोय, बरोबर आहे? बरोबर आहे का सरपंच? आज माझ्या गावात मागच्या वर्षी 5 वेळेला अतिवृष्टी, ह्या चालू हंगामात 3 वेळेला अतिवृष्टी. ह्या अतिवृष्टीच्या काळात आपल्या शेतातली जमीन किती वाहून गेली, माती कोणी विचार केलाय का? केलाय का कोणी सरपंच? कोणीच केला नाही. हे म्हणलं की लोक म्हणतील बांध बंदिस्ती करा. हो, 100 मिलीमीटर राहिल्यावर बांधही राहत नाही ना. आज जर आपल्याला वाहून जाणारा मातीचा कण हा जागेवर थांबवायचा असेल तर विना नांगरणी, शून्य मशागत, तण व्यवस्थापन याच्यासाठी की ते जर आच्छादन राहिलं तर ती माती वाहून जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सर, तुरीसारख्या पिकाला 400-500 मिलीमीटरमध्ये तुरीचं पीक चांगलं येतं, बरोबर आहे? आमच्या भागात ते रेनफॉलला येतं. माझ्या गावात 1200 मिलीमीटर पाऊस होऊन माझं तुरीचं एक झाड उभारलं नाही किंवा झाडीची उत्पादकता कमी झाली नाही. कारण जमीन आच्छादित राहिली, जमिनीत गवताची मुळं, मुख्य पिकाचे अवशेष तसेच राहिले, जमीन सच्छिद्र झाली, त्यातून जमीन पाणी जिरलं. दुसरा अनुभव असा, माझी जमीन गवताळाने फुल भरलेली आणि माझ्या जमिनीतलं पाणी बाजूच्या आपल्या निर्मळवाल्या वावरातून वाहत होतं. माझी जमीन वाचली, त्यांची पिकं उभारली. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला फायदा आहे. शेवटी कसं आहे, तुम्हाला करायचं करा, नाही करायचं नका करू. पण जर माती वाचली तर आता सरांनीच सांगितले, गुगल किती दिवस म्हणतंय 25 ते 30 वर्षे आपली जमीन राहील पिकाऊ, असं गुगल म्हणतंय. नवीन पोरं म्हणते काका तुम्ही काही सांगत असाल, पुस्तकाचं काही खरं नाही राहत. नवीन पोरांनी सांगतो गुगलवर सर्च करा, AI ला प्रश्न विचारा. पोरं चॅलेंज करतात आम्हाला. जर ही वाहणारी माती जर वाचवली नाही, याच्यात 2-3 गोष्टीचं नुकसान आहे. शेतीचं नुकसान आहे. तुम्ही दरवर्षी ट्रॅक्टर भाड्याने आणलं, पैसे देतो, तुमच्याकडे काय एकर आहे? 800. कमी आहे महाग तर लई. आमच्या बाटा इथंच राहू तुम्ही, लई स्वस्त आहे. ट्रॅक्टरवर मालक बसतो, बरोबर आहे? त्या पलीकडं ते खालीवर करायचं ते हे नसतं का, दांडा जरसक दाबला जरसक लागू दे ना, वरवर काय आणतो आमच्याकडे तसं म्हणतात, खाली आणणं लावलं जातं, मग मुरुम का निघालं वावरात, ते पैसे देतो म्हणून. आज जर सातत्याने अतिमशागतीमुळे तुम्ही जर अशी जमीन मोकळी करत गेलात आणि दर वापसा आली की पाळी उजूक मोकळी, आला पाऊस गेली वाहून, तुम्ही खतं टाका, काही टाका, काय उपयोगी? हा अहो, याच्यात तुमचंच नाही, सगळ्या देशाचं नुकसान होतंय. टाकलेली खतं वाहून चालली, तो टाकलेला जे वावरातला गाळ धरणात बसतोय, धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होतीये. हां, तुमचे डिझेल जाळू इराण बेजार करून राहिला, हे उदाहरण आहे. तर तुम्ही मला सांगा, आपण साऱ्यांनी काय इराणला विचारायची गरज नाही? काय गरज आहे इराणला विचारायची आपल्याला? कोणाची खुशामत का? अहो, आयातीवर आपल्यावर किती खर्च करते, शासनाच्या गोणीवरचा तुम्ही अभ्यास करा ना. तुम्ही युरियाच घेऊ शकत नाही त्या पैशात. युरिया तुम्ही घेऊ शकत नाही. जर त्यांनी सबसिडी नाही दिली तर युरियाच घेऊ शकत नाही. आणि तो आपण खुशाल फेकून चाललाय धंदा. पैसेच फेकून राहिलो ना आपण. ते आमच्याकडे मौतीत उधळायचे बा पैसे, म्हातारं जरा जादा म्हातारं गेलं की ते मुरमुरेन पैसे फेकायचे आमच्याकडे. तसंच चाललं ना हे. तर आता हे दुष्टचक्र कोणीतरी थांबवायला पाहिजे ना. आता हे तंत्रज्ञान सांगितलं काकांनी, सगळं झालं, पण वापरायचं कसं, वापरायला पाहिजे. आणि गांभीर्याने बरं तुम्ही मला सांगा, आज पुढं आता समजा हे पोरं, यांचे पोरं पुढं आले 25-25, त्यांच्या पुढं काय थोबाड घेऊन बोलायचं? आजच पोरं म्हणून राहिले तुमच्या हौशीसाठी तुम्ही आम्हाला फायदा केला, आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला काही माहीत नाही. तुमची हौस होती म्हणून फायदा केलं. हे प्रश्न आहेत पोरांचे. मी पोरांचा टीम लीडर आहे. हे बोलायला पाहिजे. ही समाजाची अवस्था होत चालली आहे. बाकी तर चालतच असतं. तंत्रज्ञान येत राहील, जात राहील, अनुदान येत राहील, जात राहील. मी थोडासा माझ्या याच्यात ह्या गोष्टीतून हा बदल केला आहे.
मुलांना सुसह्य होईल अशी आपल्याला शेतीची तंत्रज्ञान वापरायला पाहिजे. काही पोरांचंही आपल्याला घ्यायला पाहिजे. मुलांचं इथं या मुलांच्या हट्टापायीच आम्ही आलोय ना. हे काय ते काय हे मुलांच्या, तुम्ही बाकी सगळे तुम्हाला बोलवले, पण हे आमचा जो ग्रुप आहे हे पोरांच्या हट्टापायी यांचं काय बोलतो. खरं इमानदारीने सांगा, ह्यो माणूस आहे 77-78 वर्षाचा, काय तुमच्याशी काय हो, त्यांना बांधायला बांध घ्यायचा का तुमची पोरगी करायची का पोरगी ती काय अडले बरं मला सांगा बरं. इथं इमानदारीने सांगा, काही पैशाचं काही म्हणलं का होते म्हातारं? म्हणलं तुम्हाला काही म्हणलं? अहो महाराज पाकिट पाहिल्याशिवाय वर चढत नाही राव. मी त्या साप्त्याचा आहे ना, मी कार्यकारिणीतला. पाकिट उघडून दाखवा म्हणतो. आता तुमच्याकडचे चांगले असतील तर बरं आहे वा, पण आमच्याकडचे तसेच आहे वा. बरोबर आहे का देशमुखजी? तर कुठंतरी आपल्याला हे आपली मजा हसत मजात केली तर थोडं आनंद वाटतो. कायमच तंत्रज्ञान आधी तर शेतीचा कार्यक्रम म्हणलं की तर आपल्याला जावं वाटत नाही पहिले. बरोबर आहे. मग ते आता नाईलाजाने ते आमच्या भैयाचे तोंडाला तोंड असलं तर नाईलाजाने बुवा तू ते म्हणेल ते काहून आणले. आता हे आमचं लखन त्याचे पाहुणे त्यांनी गोळा केले, ते आता नाईलाजाने आलेत. परंतु कुठंतरी बदल करायला गेला आणि गंभीर होऊन आपण सगळे तुम्ही नाही करू, आम्ही आहे तुमच्याबरोबर. आणि आता मला तुम्ही विदर्भवासी करून घेतलंय. त्या पोराकडे जाता जाता मी तुमच्या इथून खामगावूनच जाणार आहे. तुम्हाला कोणी वाटलं बोलवा आणि तुमच्या घरी झोपीन भाकर खाईन, कसं चालतंय आपल्याला, काही वांधा नाही. काल आम्ही त्यांच्या घरी मुक्कामाला होतो. एखादा तज्ज्ञ असतं तर म्हणलं असतं ते शेगावला छान हॉटेल ते जरा AC हॉटेल बुक करावं म्हणलं असते जोशी काका. त्यांच्या घरी होतं ते म्हणे काका घरी. परवा देऊळगाव महिला तो आमचा शिवाजी शिंगणे म्हणून कृषी आहे त्याच्या घरी. अरे प्रेम द्या, प्रेम घ्या. तुम्ही आमचं काय देणार आहे ना, आम्ही तुमचं काय देणार आहे ना. कोण कोणाला दिलंय? राग ठेवत नाही राव आमच्याकडं. राग ठेवत नाही. जावेला झाडून झोडून ती राहू देऊ नका म्हणते त्याच्यावर शेणात सडा टाकून सरळ चोपा. एवढं सगळं माहीत असताना तरी आम्ही बदलायला तयार नाही. तर आता आपल्याला बदल करून घेणं गरजेचं आहे. आणि आता शास्त्रीय गोष्टी मी सांगितल्यात. सरपंच तुम्ही तुमच्या गावापासून ते एक आणा, रेन गेज बसवा, आम्ही कौतुक करू तुमचं, कोण नका का करणार. पण गावात बदल होणं गरजेचं आहे. नुसतं यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. आता आम्ही हा विषय तुम्ही मला सांगा, जर यंत्रणेत घेतलं तर किती गंभीर विषय. यंत्रणेचे प्रमुख यांच्या कायम संपर्कात आहेत मुंबईतले. मी इकडे यायचो तर सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. काल SDO वाशिम SDO सब डिव्हिजनल ऑफिसर डेप्टी कलेक्टरचा पोस्ट तो दिवसभर आमच्याबरोबर होता. पालखे साहेब काय गरज आहे हो? त्याला तर कारणं होते ना. अरे मला ते JDL जायचं काका तिकडं काम आहे. गेला काय नाही कोण विचारतं. पण आपल्याला सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. आणि हे असे कृषी अधिकारी तुमच्याकडे आहेत ऑलरेडी, काम करणारे लोक आहेत. उरले सुरले आम्ही आहोत. आणि याच्यात काय तुम्हाला खरं सांगा, पटलं तर घ्या, पटलं नाही तर नका घ्या. मला काही देणं घेणं नाही. मी यूट्यूबचे बी त्या माणसाकडून पैसे घेत नाही. आज तज्ज्ञ बोलतात त्याच्यापेक्षा माझे यूट्यूब जास्त पाहतात आणि पोरंही पाहतात माझं. मला तिथं त्या गावात गेलो बोरी बुद्रुकला तर पहिले पोरं आडवे आल्यावर काका पहिले आमचं चहा घ्यावं लागतं. तंत्रज्ञान आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत देऊ आणि थोडासा मुलांना आपण अधिकार देऊ. आणि पुढचं आपण नुसतंच मोदी साहेब म्हणतात की देश युवांचा देश आहे, पण हे अशी पारावरची युवा झाले तो व्हायचं कसं हो? अरे कोणत्या गावात मारुतीच्या मागं झुंबडणं रात्री झुंबड आहे हो हे आणि आपण लोकांना दोष देतो. आणि ते शहरातले शिकणारे पोरं त्यांच्या पोरांना धोरणाला लावून राहिले. आपलेच पोरं चालले ना योग गाळाटा इथंच राहून राहिला ना. तर याच्यात बदल करायचा असेल आणि शेतीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं असेल, ह्या असण्याच्या गोष्टी असतात. मजात बोलणं आपल्या खेड्याच्या लोकांना बरं वाटतं. आणि मी खेड्यातला आहे तुमच्यातच वागतो म्हणून आनंद वाटतो. आता पुढचं मी माझ्या गावचं सांगतो. मी स्वार्थासाठी नाही सांगत. माझ्या गावात 200 शेतकऱ्यांनी, माझं गाव 200 उंबऱ्याचं आहे, त्याच्यातले 140 घरात रेशीम शेती केली जाते. आणि माझ्या गावचं अर्थकारण बदललं. कृषी विभागच्या 100% योजना, रेशीम विभाग
त्यांच्या योजना, मनरेगा, रोजगार आम्ही म्हणलं की आधीच तोंड वाकडे आपले. आम्ही 100% लाभ घेणारे शेतकरी आहोत. मी लाभधारक नाही. माझा मुलगा IT भरतो म्हणून मी लाभधारक नाही. यातून आमच्या गावात आम्ही क्रांती घडवली, याच्यासाठी पोरांना पुढं करा आमचं म्हणणं आहे. 140 शेतकरी यंग, आमच्या गावात पोराचं लग्न होत नाही हा प्रश्न नाही. पैसे दिसायला लागल्यावर पोरी देते. आपल्या प्रत्येक गावात कमीत कमी कॅन्टर भरण इतके नवरदेव आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तुम्ही तुमचा सांगा. माझ्या गावात पण आता 2018 पासून बदल झाला, तर आमच्या गावातले पोरी देऊन राहिले. कसे देऊन राहिले? पुरं 100% आम्ही यांच्यात लाभ घेतला ना. कशात आम्ही काय केलं? कृषी विभागात शेततळे, कृषी विभागात ठिबक, सोलार, रेशीम विभागाला मनरेगाचा लाभ, रेशीमचे शेड, लागवड, 100 विहिरी आहेत, 100 गायगोठे, 100 विहिरी, गावाचं पूर्ण सौंदर्यीकरण, सिमेंट ब्लॉक, 1400 एकर माझ्या गावचं क्षेत्र आहे. त्यात 28 किलोमीटरचे रस्ते, शेत रस्ते, खडीकरण, नुसते शेत रस्ते नाही, खडीकरण. भविष्यात आम्ही ते डांबरीकरणाकडे नेतोय. एकही शेतकरी रस्त्यासाठी आमच्याकडे अडून राहत नाही. कोणतंही हार्वेस्टर असू द्या, ट्रॅक्टर असू द्या. तर आपल्याला हे कसे का असना आपल्या स्वार्थासाठी घ्या ना. एखादा समजा पाहुणा कुचका आहे पण आपल्याला पैसेच घ्यायचे, तर किती बोलला आपण त्याची वर बोलतोच ना. आपला मतलब असला तर आज सगळं जर प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहिले तर आमूलाग्र बदल होऊ शकतो. हे ठीक आहे, विना नांगरणी हे तर तंत्रज्ञान करायला पाहिजे, पण त्याबरोबर तुम्ही ह्या गोष्टीचाही लाभ घ्या. मी का सांगितलं म्हणजे सरपंच गाव चालतो आणि त्यांना आम्ही चालले. 3 जिल्ह्यातले सरपंच आम्ही गपचूप बसा म्हणलं, तिथून सांगा हे तुम्ही गावात काय केलं. मी तुम्हाला सांगायचं कारण आम्ही सगळ्या सरपंचांना सांगितलं. काही फार खर्च नाही ना हो. आणि मुरमा बिरमा सगळं भेटलं ना. आम्हाला माहिती आहे ना, मी 5 वर्ष सरपंच राहिले ना. सगळे आपल्याला जो हा पण बदल करणं ते सगळं सोडून दिलं, राजकारण सोडून दिलं. मी 1995ला सरपंच होतो. आमचे चंद्रकांत खैरे गावकरी हुशार, चंद्रकांत खैरे मंत्री होते ना, ते आमचे मित्र होते, आमच्या घरी यायचे. तर ते गावातले म्हातारे माणसं म्हणे दादाला सरपंच करा, सारे काम करते ते नीट. पण लगेच आमचे मंत्री आले की आम्ही सांगायचो रस्ता नाही साहेब, आम्हाला फायदा घ्यायचा, गैरफायदा नाही घ्यायचा. हा विषय मजेचा आहे, पण आपल्याकडे प्रशासनाच्या बाबतीत फारच दुर्दैव, लोक फार वाईट नजरेने बघतात. ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील समजून घेऊ. अहो आज आम्ही जर काही नसतो तर आम्हाला विचारलं नसतं ना. आज जालन्याच्या कार्यक्रमाची ऐकलं बातमी, आणि काही राजकीय पुढारी नाही, मग आमदार पाहुणा नाही, मंत्री पाहुणा नाही, कोणी सभापती नाही, काही नाही. आज प्रतिनिधीकडून पैसे घेतात बातमी लावायची. बरोबर आहे का? सरपंच आमच्या सरपंचकडून तर घेतात. तर त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार, मजेसाठी काही गोष्टी बोलायच्या की थोडासा वास्तव कळलं पाहिजे ना. आपल्याला नवीन पिढीला आणणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणजे विश्वास ठेवून करा. आज तुम्ही एखादी गोष्ट कुठून दुकानातून आणली, आज तुम्ही दुकानात गेले, तिथून वस्तू घेतली, तो म्हणतो तुम्हाला 5 वर्षाची, ते नंतर काही होईना, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. आणि आज आपल्यावर विश्वास राहत नाही, आपलाच आपल्यावर नाहीये. हे का घडतंय? आपल्यावर विश्वास. एकही माणूस असं उजळ माथ्याने कोणा समोर जाऊन बोलू शकत नाही. बरोबर आहे का? सरपंच नाही बोलू शकत. अहो यांना दखल घ्यायला लावायची, बदल करायचं, ते काम आमच्याकडे लावा तुम्ही. ते काम आम्ही करतो. वरिष्ठांच्यावर काय कसं आणायचं तुमच्या इथं, पण तुम्ही करून दाखवा. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही दुसऱ्या पावलाला तुमच्या बरोबर आहोत. तुमची तयारी ठेवू द्या. तंत्रज्ञान बोगस नाही, कारण तुम्हाला अजून वाटेल की नंतर काही बाटली गिटली विकायला काढते का, पुढी गिडी विकायला काढते का, तसं काही काढणार नाही. ते एक असतं नवीन फंड आहे, कार्यक्रम झाला की मग आमचं हे प्रॉडक्ट आहे यांनी हे फार छान होतं. बरोबर आहे? हेच प्रत्येक कार्यक्रमात याला आमचं काही देणं घेणं नाही, या आमच्या गुरूंनाही काही देणं घेणं नाही. पण कुठंतरी शेतकरी वाचला पाहिजे
एकीकडे म्हणायचो शेतकरी राजा, तो पारखाला लागलाय तरी राजा होईना, काय उपयोगाचा आहे. तर माझी आता सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त जणांनी याचा वापर करा. माझा नंबर लिहून घ्या, कोणापाशी असला आणि कधी फोन करा, काय वांधा नाही. कामात असलो तर सांगतो, फोन उचलतो, कारण आम्ही तेवढे बिझी राहत नाही. आम्हाला कोणीच विचारत नाही ना. ज्यांनीच कसं बाहेरने विचारलं हेच आम्हाला कळलं ना. तिथं आम्हाला गावात विचारत नाही, हे आम्हाला विदर्भात बोलून राहिले. 985050 985050 9692. दीपक जोशी हाच व्हॉट्सअपला आहे आणि हाच बोलायला आहे. पण कृपया व्हॉट्सअपवर कमी संदेश पाठवा, तोंडाने बोला. मला तोंडाने बोललेलं लय आवडतं. व्हॉट्सअपनी पुढच्या अवलादी मुख्य होतील अशी भीती वाटायला लागलेली आहे, कारण ती माय मुख्य झालेली राहते. जुन्या गाड्या आपल्या म्हाताऱ्या खेळवायच्या, गाणे गायच्या, त्या पोराला बोलतं करायच्या. ह्या सुद्धा समस्या अवघड आहेत. केव्हाही फोन करा. फोन माझा, मी छोटा फोन वापरतो, त्यामुळे तुम्हाला बाकीच्यांना सांगायची गरज नाही. चार्जिंग भरपूर राहते आणि मोबाईल तुम्ही सांगितलं व्हॉट्सअपला तर घरी गेल्यावर पाहतो. आम्ही थोडे हिशोबी असल्यामुळे नवरा बायको ती एकच रिचार्ज मारतो आणि दोघांचे मोबाईल चालितो. इकडे शेतीत बी हिशोब पाहतो, खर्च करताना बी हिशोब पाहतो. कारण एक तर गाबाळाची शेती मांडल्यावर पैसे नाही, कुठं मोबाईल घेत बसता शिल्लक. तर आज मला आमचे भैया देशमुख यांनी आज यांच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली. आपण शांतचित्ते ऐकून घेतलं. काही हुकलं चुकलं असेल ते माझं, बाकी सगळं चांगलं तुमचं. शिव्या इथं तर देणार नाही, घरी गेल्यावर खुशाल द्या, काही त्याचा दुःख वाटत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.